स्वामी भक्तांनो, स्वामी नेहमी सांगतात की जीवनात कधीतरी आपण मागे वळून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की जे आपल्यासोबत चुकीचं घडलं ते घडणं सुद्धा खूप आवश्यक होतं. आज मी तुम्हाला एक अशीच प्रेरणादायी आणि सत्य कथा सांगणार आहे, जी आहे एका जपान मधल्या महान साधूंची, टेटस सुगेन यांची. साधारण 1600च्या काळात जपानमध्ये टेटस सुगेन नावाचे एक साधू राहायचे. ते बुद्ध धर्माचे खूप मोठे भक्त होते. त्या काळात बुद्ध धर्माचे सर्व महत्वाचे ग्रंथ फक्त चीनी भाषेत होते, त्यामुळे सामान्य जपानी लोकांना ते समजत नव्हते. टेटस सुगेन यांच्या मनात एक मोठं स्वप्न होतं. त्यांना बुद्धांचे ज्ञान प्रत्येक सामान्य माणसापर्यंत पोहोचवायचं होतं. म्हणून त्यांनी ठरवलं की बुद्ध धर्मातील सर्व ग्रंथ जपानी भाषेत अनुवादित करायचे आणि त्यांची छपाई करायची. पण त्याच्यात एक मोठी अडचण होती की त्यांच्याकडे पैसे नव्हते. ते भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करायचे. तरीही त्यांनी हार मानली नाही. दररोज भिक्षातून मिळालेल्या पैशांपैकी थोडे थोडे पैसे ते बाजूला ठेवू लागले. स्वतःच्या गरजा कमी केल्या, पण स्वप्न काही त्यांनी सोडलं नाही. असं करता करता अनेक वर्षे निघून गेली. जवळपास 15 वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांच्या हातात इतका पैसा जमा झाला की आता ग्रंथांची छपाई सुरू होऊ शकणार होती. त्यांच्या मनात खूप आनंद होता. आता माझं स्वप्न पूर्ण होणार. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. अचानक त्या भागात भयंकर पूर आला. हजारो लोकांचे संसार वाहून गेले. अनेक कुटुंब बेघर झाली. लोकांकडे खायला अन्न नव्हतं, राहायला घर नव्हतं. टेटस सुगेन यांच्या समोर मोठा प्रश्न उभा राहिला. स्वतःचं स्वप्न पूर्ण करायचं की संकटात सापडलेल्या लोकांची मदत करायची. क्षणाचाही विचार न करता त्यांनी निर्णय घेतला की वर्षानुवर्षे जमा केलेला एक एक पैसा त्यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खर्च केला. काही दिवसातच त्यांची संपूर्ण बचत संपली. पुन्हा ते शून्यावर आले, पण त्यांच्या चेहऱ्यावर दुःख अजिबात नव्हतं. ते फक्त एवढंच म्हणाले की हे देवा, हे परमेश्वरा, जे कार्य तुम्हाला दिलं आहेस ते कसं पूर्ण करायचं हेही तूच ठरव. आणि त्यांनी पुन्हा भिक्षा मागायला सुरुवात केली. ते गावोगावी फिरू लागले, पैसे जमा करू लागले. पुन्हा 15-20 वर्षे निघून गेली. अखेर दुसऱ्यांदा आवश्यक तेवढी रक्कम त्यांच्या हातात जमा झाली. त्यांना वाटलं की यावेळी माझं कार्य पूर्ण होईल. पण पुन्हा संकट आलं. यावेळी एक भयंकर महामारी पसरली. लोक आजारी पडू लागले. अनेकांकडे औषधासाठी पैसे नव्हते. अनेक जण मृत्यूशी झुंज देत होते. टेटस सुगेन यांनी पुन्हा एकदा त्यांच्या स्वप्नांचा त्याग केला. दुसऱ्यांदा जमा केलेला संपूर्ण निधी, संपूर्ण पैसे त्यांनी रुग्णांच्या सेवेसाठी खर्च केले. औषधं दिली, अन्न दिली, मदत केली आणि पुन्हा ते रिकाम्या हातांनी उभे राहिले. आता त्यांचं वय जवळपास 60 वर्ष झालं होतं. दुसरं कोणी असतं तर कदाचित हार मानली असती. पण टेटस सुगेन हार मानणाऱ्यांपैकी नव्हते. वृद्ध शरीर होतं, पाय थकले होते, पण मन अजूनही मजबूत होतं. त्यांनी पुन्हा एकदा सुरुवात केली. गावोगावी फिरले, भिक्षा मागितली, थोडे पैसे जमा केले. वर्षानुवर्षे प्रयत्न सुरूच राहिले आणि अखेर जेव्हा त्यांचं वय 75 वर्षाच्या आसपास पोहोचलं, तेव्हा त्यांच्या हातात पुन्हा आवश्यक तेवढी रक्कम जमा झाली. यावेळी कोणतंही संकट आलं नाही. बुद्ध धर्मातील सर्व ग्रंथ जपानी भाषेत त्यांनी अनुवादित केले. लाकडी ठोकळ्यांवर ते कोरले गेले. त्यांची छपाई झाली. आयुष्यभर जपलेलं टेटस सुगेन यांचं स्वप्न अखेरमध्ये पूर्ण झालं. त्या दिवशी त्यांनी परमेश्वराला नम्रतेने प्रणाम केला आणि म्हणाले, हे सर्व माझं नव्हतं, ही तुझीच योजना होती. तूच माझ्याकडून हे कार्य करून घेतलंस. काही वर्षांनी टेटस सुगेन यांनी या जगाचा निरोप घेतला. पण त्यांच्या कार्याबद्दल लोक फार सुंदर गोष्ट सांगतात. ते म्हणतात की टेटस सुगेन यांनी एकदा नाही तर 3 वेळा छपाई केली. पहिली छपाई कागदावर नव्हती, तर ती झाली होती पूरग्रस्तांच्या आश्रममध्ये. दुसरी पण कागदावर नव्हती, तर ती झाली होती महामारीतील रुग्णांच्या प्रार्थनांमध्ये. आणि तिसरी छपाई झाली ती लाकडी ठोकळ्यांवर, जी आजही जपानमध्ये जतन करून ठेवली आहे. स्वामी भक्तांनो, या कथेचा संदेश खूप मोठा आहे. आपण अनेकदा एखाद्या ध्येयासाठी खूप मेहनत करतो. सगळं काही चांगलं असतं, पण अचानक परिस्थिती बदलते. आपण केलेले सगळे प्रयत्न वाया जातात आणि आपण निराश होतो. आपल्याला वाटतं की देवाने आपल्याला साथ दिली नाही, पण कदाचित त्या क्षणी देव आपल्याकडून आपल्या कल्पनेपेक्षा खूप मोठं कार्य करून घेत असतो. कधी कधी आपण ज्याला अपयश समजतो तेच दुसऱ्या कोणाच्या आयुष्यात आशेचा किरण बनलेला असतं. म्हणून जेव्हा गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत नाहीत तेव्हा निराश होऊ नका. विश्वास ठेवा, कारण आपण कुठे पोहोचत नाही, आपल्याला पोहोचवलं जातं. आपण खेळ खेळत नाही, खेळ तर तो वरचा परमेश्वर खेळत असतो. त्याच्या योजनाप्रमाणे सगळं काही घडत असतं. आणि म्हणूनच मानव सेवा हा सर्वात मोठा धर्म आहे. चला भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जरी कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा,
चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ.